अजून पुढची रँक काय करायची? ब्लू डायमंड मनी बिल्डर सर. मनी बिल्डर. ओके. जरा सगळे साईड लावा म्हणजे तीच सुद्धा. आणि कुणी खाली बसणार नाही. फक्त रवी फोन करून फक्त सांगून दे की जेवायला 9 वाजता 9 वाजता जेवायचा. हात पाण्याला जेवायला. डायमंड का व्हायचं सांगू तुम्हाला? सांगू तुम्हाला? येस सर. बरोबर. डायमंड यासाठी व्हायचं. साजनने उत्तर दिलं होतं की मला किरण नायसारखी लाईफटाईम जगायची हे सगळ्यात पहिलं उत्तर. फ्रीडम टू कंटिन्यूली बिकम द पर्सन हू रिप्रेझेंट युअर डीपेस्ट व्हॅल्यूज अँड हायेस्ट आयडियल्स. म्हणजे काय? समाजासाठी आपण एक आयडियल म्हणून राहिलो पाहिजे. समाजामध्ये आपण एक व्यक्तिमत्व, एक जबाबदार व्यक्तिमत्व किंवा सक्सेसफुल व्यक्तिमत्व म्हणून आपण जगामध्ये वावरलं पाहिजे. समाजामध्ये लोकांनी बोट टाकून म्हणलं पाहिजे सगळा काय नव्हतं याच्याकडे भिकार पंपवणे हाताची वासा होता आणि आज हा या लेवलला जाऊन पोहोचला. म्हणून सर असं एक्झाम्पल सेट करायचंय. म्हणून मला डायमंड व्हायचं. त्याला म्हणतात आयडियल. आज आपल्या याच्यामध्ये बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या कोणतरी आयडियल आहे. चला मला या इंडस्ट्रीमधला आयडियल व्हायचंय. म्हणून मला सर डायमंड होत राहायचंय. म्हणून मी ते पुस्तकात काम करतोय. पहिलं फ्रीडम आहे. इथून आपण आयडियल घेऊ शकतो. सेकंड वन दाबाचं कारण घेऊ शकतो त्याच्यावर. दुसरं मला डायमंड यासाठी व्हायचं मित्रांनो. फ्रीडम टू प्लॅन फॉर टेक अँड एन्जॉय इंक्रीज अमाऊंट्स ऑफ मिनिंगफुल अँड रिज्युविनेटिंग फ्री टाइम. म्हणजे काय मित्रांनो? मला माझा टाइम मी म्हणते टाइम फ्रीडम याला नाही म्हणत की आपण फ्री आहे. टाइम फ्रीडम याला म्हणतात मित्रांनो. मला अंबानी कधीच नाही आवडला. मला सचिन तेंडुलकर कायम आवडला. अंबानी का नाही आवडला? वयाच्या 40व्या वर्षानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली म्हणून नाही आवडला. आणि तेंडुलकर मला का आवडला? कारण तेंडुलकर वयाच्या 40व्या वर्षापर्यंत पुत्रगत काम केलं आणि नंतर तो प्रत्येक दिवस स्वतःच्या बायकोसोबत मुलांसोबत वावरतो, खेळतो, जातो, हे सगळं तो करतो. मी पण आज माझं वर्ष 34-35 वर्ष माझं वय मित्रांनो. अजून 5 वर्ष मी स्वतः काम करेन फिजिकली. 5 वर्षानंतर हा खेळणार काम करणार नाही. माझा काम म्हणजे माझा पैसा काम करेल. माझा पैसा मला कमवून देईल. मी काम नाही करणार. त्यावेळेस मात्र मी माझा पूर्ण वेळ जो वेळ मी आता माझ्या फॅमिलीला देऊ नाही शकलो त्यावेळेस मात्र मी माझा पूर्ण वेळ माझ्या फॅमिली सोबत घालवेन. माझे सगळे मोमेंट्स मी परत जगेन लहान मुलासारखा. तेव्हा मी मला प्रत्येक वेळ मला माझ्या कुटुंबाला द्यायचं आहे. म्हणून तर मी पुत्रगत काम करून डायमंडच्या दिशेने डायमंडच्या पुढे पण गेलो. अजून पुढे जात राहील. कोणून पुढे जाईल आता हे त्यासाठी जाईल. कारण मला फ्री टाइम मला पुढचा प्रत्येक वेळ मला माझ्या फॅमिली सोबत घालवायचा आहे. म्हणून मला इथं राहायचं मित्रांनो. नेक्स्ट वन थर्ड वन मित्रांनो. थर्ड वन पुढे हा सांगता थर्ड वन एनर्जी. हे पण सगळ्या लक्षात घ्या मित्रांनो. फ्रीडम फ्रॉम एनर्जी ड्रेनिंग ऍक्टिव्हिटीज, रिलेशनशिप, सिच्युएशन्स अँड ऑब्लिगेशन्स. म्हणजे काय मित्रांनो बघा मला माझी एनर्जी आता चुकीच्या ठिकाणी घालवायची नाहीये. म्हणून मला डायमंड व्हायचंय. अंबानी सोबत कोणी चर्चा करत नसेल. मोदी साहेब कुठे गेले, आज त्याने असं केलं, राम मोदींचं तसं झालं, आज मला विराट कोहली असा खेळला, लवकर आऊट झाला, आपण बॉर्डर बॉक्स ट्रॉफी हरलो, ही असली चर्चा कुणीही करत नसेल अंबानी सोबत. हॅलो ती लोक एवढी मोठे मित्रांनो. फ्रीडम फ्रॉम एनर्जी ड्रेनिंग ऍक्टिव्हिटी. त्यात मला माझा त्रास, त्यात मला वेळ नाही गेला पाहिजे. माझी एनर्जी तुम्हाला घालवायची नाहीये. कुठं आज मला तो कट्ट्यावरती बसायचं ना, आज मला तो अशा लोकांची मला एकच सांगायचंय. माझा प्रत्येक कॉल पैसे आणणारा पाहिजे. माझा प्रत्येक कॉल गेला किंवा आला पैसे आणणारा पाहिजे. मी लोकांना शेक हँड केला तरी मला पैसे आले पाहिजे. लोकांशी मला बोललं तरी मला पैसे आले पाहिजे. तुम्हाला माहितीये राम जेठमलानी हा नाव ऐकलं? कोण आहे माणूस? वकील आहे. इंडिया मधला टॉपेस्ट वकील, टॉपेस्ट लॉयर राम जेठमलानी साहेब. ते गेले आता म्हणजे ते आता हयात नाहीये. त्यांचा मुलगा सुद्धा बघतो. पण मित्रांनो सेकंदाचे पैसे घेतला. सेकंदाचे. हॅलो सेकंद आणि प्लस बोललेल्या शब्दाचे पैसे घ्यायचं. राम जेठमलानी चांगला लॉयर. चांगला म्हणजे इंडियातला टॉपेस्ट लॉयर होता. त्याच्याकडे केस म्हणजे विषय संपला. राम जेठमलानी कधी न केस हाणणारा माणूस आणि निष्कलंक माणूस. हॅलो
त्याची कुठलीच प्रत्येक गोष्ट अशी होती, बोलला तरी पैसे घेणार. वकील शेवटी साहेब प्रोफेशनल माणूस आहे, बोलला शब्दाचे पैसे आणि सेकंदाचे पैसे, त्याशिवाय तो आपण तुम्हाला भेटणार नाही, हे नाही ते नाही. आपल्याला असे संबंध पण नको, असोसिएशन पण नको, ऑब्लिगेशन पण नको. आज कुठल्या डायमंडच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी कधी होत नाहीत. म्हणून मला डायमंड व्हायचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एनर्जी माझी कायम घेतली पाहिजे. एनर्जी लक्षात ठेवा. खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो, आज आपण एनर्जी अशी लावतोय, जर आपल्या एखादा हप्ता बाऊ झाला ना, आपण आपल्या पोटच्या पोरावरती पण चिडचिड करतो साहेब. बायकोला सुद्धा आपण चिडचिड करतो, आईवर आपण चिडचिड करतो का? तर आपल्या हप्त्याला पाऊस झाला, आपल्याला उद्या बघा ना, उद्या 10 तारीख आहे, नवरा आपण फोन करतोय, हे दादा का 700 पाठवा, 700 बोलले पैसे नाही मिळाले, उद्या हप्ता नव्हता. आणि तो जर बोलला बघतो करतो नाहीये, तर आपली चिडचिड फोन ठेवतो आपण ठीक आहे म्हणतो, पण तो सगळा राग आपला पुनर्वस घेतो, आई आपल्या फॅमिलीमध्ये होतो राजा हो. आणि ते मला करायचं नाही, म्हणून आपल्याला डायमंड व्हायचं, कारण आपल्या देशात तिथं वाचलं पाहिजे, तुझं पुढं वाचलं पाहिजे. मित्रांनो हे सगळं करायचं म्हणून डायमंड व्हायचं आपल्याला. नेक्स्ट पुढचं नेक्स्ट वन आहे सगळ्यात महत्त्वाचं, फ्रीडम रिलेशनशिप. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये सांगतो तुम्हाला, कुठलाही डायमंडचा डिवॉर्स झालेला नाही. कुठल्याही डायमंडचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत. कुठल्याही डायमंडचे आई वडील, मी एकच सांगेन की तो वेगळ्या ठिकाणी हा वेगळ्या ठिकाणी असे कुठं राहत नाही. कुठल्याही डायमंडचे आज मला एक सांगायचं राजो की त्यांची बहीण त्यांच्याशी बोलत नाही, हे नाही ते नाही, अशी कुठली संकल्पना कुठं नाही. फ्रीडम टू अट्रॅक्ट अँड डेव्हलप द मोस्ट क्रिएटिव्ह, सपोर्टिव्ह, प्रॉफिटेबल अँड सॅटिस्फाईंग रिलेशनशिप्स. कुठल्याही डायमंडच्या आयुष्यामध्ये नातेसंबंध नाही किंवा खराब आहे, कारण डायमंड हा तेव्हाच बनतो जेव्हा तो नातेसंबंध जपतो. हॅलो, तर खूप चांगलं माहिती असतं की मला नातेसंबंध कसे जपायचे घरामध्ये, इकडं तिकडं, लोकांसोबत, समाजामध्ये, देशासाठी सगळे संबंध कसे जपायचे, कारण तो देशाने संबंध जपतो, स्वतःचा TDS भरून, स्वतः इन्कम टॅक्स भरून संबंध जपतो राजा हो. यासाठी मला काय व्हायचं की आपल्या घरामध्ये कुठला कलह नाही व्हायला पाहिजे. ज्या घरामध्ये कलह आहे त्या घरामध्ये पैशांचे प्रॉब्लेम आहे. हॅलो, ज्या घरामध्ये कलह आजपर्यंत 99.99% प्रॉब्लेम फक्त पैशामुळे होतात आणि 99.99% प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त पैसा आहे. मान्य तुम्हाला? मान्य तुम्हाला? इथं बसलेला प्रत्येक आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, पण त्या प्रत्येक प्रॉब्लेम आहे, पण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त पैसा आहे. आणि त्याच्यावरती काम करायचं आपल्याला. नातेसंबंध जपायचे. कुठल्याही डायमंड तुम्हाला आजपर्यंत कादिरबाई असेल, आयुष्यात असेल किंवा कुणी पण तुम्ही कुटुंबांना ओळखता डायमंड लोकांना, कुठल्या डायमंडचं मला नाही वाटायचं की कुठल्या डायमंडचा दिवस होईल अशी घटना सुद्धा घडलं नाही. डायमंड एकदम नीट राहणार माणूस चांगला म्हणजे नातेसंबंध किती महत्वाचे आहेत. तिथे खूप स्ट्रॉंग असतात, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट, freedom to make increased amounts of money doing only those activities that you excel and love. सर छंद काय तुमचा? छंद सत्संग. ओके, छंद काय? खेळ काय? कोणसा खेळ आवडतो तुला? कसं करणार? ठीक आहे. ओके, छंद काय? सत्संग हा छंद नाही त्यालाच वेळ असतो. नाही, मुद्दा तो नाही. सत्संग हा स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहे. हा एक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहे. मी एखाद्या याच्यामध्ये भाग घेतो, ते तुमचं पार्टिसिपेशन किंवा सहभाग घेतो. छंद नाही तो तुम्हाला तुमच्या मनात असं बसलं की लोकसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून असेल, तो छंद नाही. पैसा कमवून इतरांना मदत करणे हा पण हा जे बोलता ना क्रिकेट, तो छंद आहे. मला माझ्या फावल्या वेळात काय करायला आवडेल? सत्संग नाही असं सत्संग नाही. क्रिकेट बघणं. ओके, ठीक आहे. क्रिकेट बघणं तो छंद आहे. बोला, तो ती स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी आहे, ती प्रत्येक जण करतो. तर त्या वाद मी मंदिरात जातो, तो छंद नाही आपला. जाणं हा माझा पार्ट आहे. छंद फिरायला जाणं छंद. हे आला ऐका रे, छंद बायकोने बघणे का खेळणे? बघणे पण खेळणे छंद. व्हॉलीबॉल खेळणे छंद. कबड्डी खेळणे छंद. म्हणून छंद. फिरणे छंद. काहीतरी मोठे
घरकाम असेल चंद्र गळचा चंद्र चंद्र श्रीराम चंद्र 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 बघ छापण्याचा विषय जगा आहे तुझं बनणे तयार झाले नाही बघ चंद्र खेळणे का बघ कबड्डी हॅलो ऐकतं का मुद्दा समजून घेऊ काय चाललंय चंद्र अशी गोष्ट सॉल्व्ह करत चंद्र पिक्चर बघ आप बोलू नका मी तो काय मी तो चला पुस्तक वाचते काय रायडिंग 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 टू व्हीलर फोर व्हीलर गायच्या दाराकडे छंद क्रिकेट बने खेळ गाडी लाव छंद अजून अर्थ आता काय काय चंद्र गप्पा गोष्टी कर चांगला म्हणजे शब्द रोज खराब करतात अच्छा आवड अच्छा असा छंद आहे सर जो क्षण आपण एन्जॉय करू शकतो ना तो क्षण त्याच टायमाला एन्जॉय करतो मोमेंट जगायचा म्हणजे आता क्रिकेट खेळत असेल क्रिकेट खेळणार पवायला म्हणजे तो क्षण असतो ना एक ग्रुपमध्ये मग काय नाही करणार तेव्हा काय करणार सर्वात फिरायला जास्त आवडतं माझ्या कुटुंबाला छंद फैमिली के साथ में साथ में रहना घूमना छंद ए यार ऐक ए यार काय करू काय चालू तुझं हां मात्र कोणत्या बघतो पैसा कमवतो छंद व्हॉट इज युअर हॉबी एक सांगा बोलायचं बोला कोणतीही गोष्ट नवीन येते ती आपल्या मित्राला एखादा शेअर करणं सांग गप्पा गोष्टी करू प्रत्यक्ष शेअर करणं नवीन काही सांगू तुम्हाला तुम्ही जे चिंता आता मला सांगितलं जे चिंता प्रत्येकाला सांगितलं ते चिंता पर्सनली प्रोफेशनली हे ऐका रे स्मार्ट वर्क अच्छा ऐका म्हणजे काय माझं वाक्य समोर फ्रीडम टू मेक इन्क्रीज अमाउंट्स ऑफ मनी डूइंग ओनली दोज ॲक्टिव्हिटीज दॅट यू एक्सेल ॲट. लक्ष ठेवून ऐका मनी फ्रीडम सगळे काय बोलले मनी फ्रीडम पाहिजे
मनी फ्रीडम. पण कोणी हे नाही बोलणार मनी फ्रीडम की कोणत्या कामासाठी. प्रत्येकजण काय म्हणणार माहिती आहे का, की जे गेलं ते आणायचं. शेवटी म्हणजे तुम्ही जे गेलं ते आणणं हे तुम्ही इथं नाही करते कुठेतरी करणारच आहात. नेटमध्ये नाही की तुम्ही कामात करणारच आहात, तुम्ही जॉबमधून तुमचे पैसे आणणारच आहात, तुम्ही ते करणारच. हॅलो, ते तुम्ही करणारच आहात. माझा बोलणं समजून घ्या. नेटवर्क मार्केटिंगमधून काय होऊ शकतं लक्ष देऊन आहे का. आज तुम्ही सगळ्यांनी मला छंद सांगितले. छंद कोण रायडिंग सांगताय, कोण काय सांगताय, कोण तरी नशीब आज मला एखादा नाही भेटणार ट्रेकिंग करणं आवडतं, तो नाही भेटणार मला आज. ट्रेकिंग म्हणतो म्हणजे खूप लोकांचा छंद आहे ट्रेकिंग करणं. मला सांगा आज तुम्ही तुमचे छंद सांगितले हे खरंच तुम्ही विदाऊट टेन्शन कधी केले. समटाईम कधी केलं नाही. माझं बोलणं नाही होतं ना, माझं बोलणं समजून घ्यावं पडतं तर मग विदाऊट टेन्शन तुम्ही तुमचा छंद कधी जोपासलाय आजपर्यंत. लास्ट टाइम कधी जोपासलाय. तो नित्य छंद नाही सर, नित्य छंद नाही. जर तुम्हाला प्राणायाम करायचं नसेल तर छंद ह्याला म्हणतात की मी माझे पैसे घालून डांबल्यावर जातो महिन्यावर, टेन्शन नाही. ते पण काम करून केलं तुम्ही. आता मुद्दा समजून घ्या, मला बोलून गरज नाही. म्हणजे तुम्ही जे पैसे कमवता ना ते पैसे तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची मन रमतं त्या ठिकाणी प्रोफेशनली जाऊन तुम्ही ते पैसे खर्च करून त्याचा आनंद घेणं टेन्शन फ्री हे तुम्हाला जमू शकतं फक्त नेटवर्क मार्केटिंग. फक्त नेटवर्क मार्केटिंग. तुम्ही आता मला बोललात कोणतरी मला हे बोला काय सॅड गाणं ऐकायला आवडतं. सॅड गाणं मला आवडतं मित्रांनो. तुम्हाला सांगा त्यांचे शो लाईव्ह त्यांचे लाईव्ह पॉचत असतात. आपण गेलो तिथं कोणी बोलला मला क्रिकेट खेळायला आवडतं विदाऊट टेन्शन तुम्ही खेळायला तुम्ही बोलला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं. आता तुम्ही कधी खेळता विदाऊट टेन्शन. आला फोन गेलो फोन स्विच ऑफ करून गेलोय मी, फोन बंद करून गेलोय, टेन्शन नाही मला काय हे नाही असं जमलं आपण. मित्रांनो मला एक सांगायचं तुम्हाला लोकांना उदाहरण देतो आता तुम्हाला. मला पण बोंबलत फिरायची लय आवड. रोज फिरतो, नवीन मॉडेल राहतो, तुमच्या समोर मी आता क्लिअर करतो. आरिफ सर जर मी प्रवासामध्ये असेल तर माझा पण कोण उचलतं. माझा पण माझ्याकडे नसतो. माझा पण कोण उचलतंय. तो फोन तर तो देतो, मी तिथं चाललो तिथं पोचतो मी निवांत असतो. म्हणजे फोन टाळायचा म्हणून नाही, पाठ तो नाही मला फोन टाळायचा आहे तर आपल्या आमच्याकडे देणं घेणं नाही आमचं. पाठ हा मी फ्री आहे, मी माझ्या विश्वात आहे, मी जगतोय, मी बाहेर बदल चाललोय, मी आनंद घेतोय फिरायचा याचा त्याचा, मी झोपेचा आनंद घेतोय, झोपलोय निवांत, तो उत्तर देतोय सगळी. मला सांगायचं काय मित्रांनो, मनी फ्रीडम ह्याला नाही म्हणत की तुम्हाला पैसे येतात. मनी फ्रीडम याला म्हणतात, याला तुम्ही नसताना पैसे येणं याला मनी फ्रीडम नाही म्हणत. मनी फ्रीडम याला म्हणतात राजाओ ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ते स्वतः पैसे खर्च करून विदाऊट टेन्शन तुम्ही करणं याला म्हणतात मनी फ्रीडम. हॅलो, मनी फ्रीडम आज तुम्हाला मनी फ्रीडमची डेफिनेशन वेगळी करून घ्या व्यवस्थित. मनी फ्रीडम याला नाही म्हणा. म्हणून तुम्ही तेच करताय शेतामध्ये टाकलेली शेत आपण बघतच ना, ते पॅसिव्ह झालं ना शेवटी. मग पॅसिव्ह इन्कम जरी असतं तरी मला करायचं जाऊन मला बोलायचंय आहे सर, मला तुमचं उभारायचंय बोलायचंय. ह्याला मनी फ्रीडम नाही म्हणत. मनी फ्रीडम याला म्हणतात जो पैसा मला येतो त्या पैशात ज्या गोष्टी मला आवडत होत्या म्हणजे माझी मन मारली. आपण माझी मन मारली मी. लोक म्हणते मला फिरायला जायचंय. सांगा बरं कुठे फिरायला होतो आजपर्यंत. तुम्ही म्हणतो मला फिरायचं काय फिरायचंय कुठे फिरलो सांगा माहिती आपण सांगा ना मला. आपण फिरलो नाहीये, आपण छंद जागलाय आपला, आपण केलेलो नाही नव्हता जाऊ तर ते पूर्ण करायचंय त्याला म्हणतात मनी फ्रीडम. यासाठी आपल्याला इथं काम करायचंय, त्यामुळे डायमंड म्हणायचंय. पुढील काय सगळ्यात पहिलं फ्रीडम काय होतं. आयडिया. दुसरं फ्रीडम काय होतं. फ्री टाइम. तिसरं फ्रीडम काय होतं. एनर्जी. चौथं फ्रीडम काय होतं. रिलेशनशिप. पाचवं फ्रीडम काय होतं. मनी फ्रीडम. या सगळं डायमंड व्हायचं मित्रांनो. तर मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना डायमंड व्हायला आवडेल. सगळ्या डायमंड व्हायला आवडेल. सगळ्या डायमंड व्हायला आवडेल. तर मग माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा आय एम अ डायमंड. 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 आणि
सगळ्यांनी सगळ्यांना सांगा तथास्तु तथास्तु तथास्तु. आता आपला जेवण